वेलकम टू TNA. माझं नाव प्रदीप आणि आज आपण पुन्हा एकदा एक महत्त्वाचा विषय बघतोय आणि तो विषय एन्व्हायरमेंटच्या संदर्भात. कारण की मागील काही वीक पासून कंटिन्युअसली तुम्ही काही ना काहीतरी न्यूज बघितली असेल. तर न्यूज काय होती? COP26. आता COP26 म्हणजेच काय? कॉन्फरन्स ऑफ पार्टी आणि ती पार्टी 26वी बैठक होती. आणि ती बैठक झाली होती स्कॉटलंडमध्ये. स्कॉटलंडच्या बैठकीमध्ये भारताने सुद्धा आपला एक टार्गेट फिक्स केलाय आणि त्या टार्गेटलाच काय बोलत होते? नेट झिरो 2070. मग आपल्यासाठी नेमकी प्रश्न काय येतो की नेट झिरो जो 2070 मध्ये जो टार्गेट आपण जो फिक्स केलाय तो नेमकी काय? आणि हा जो पूर्ण विषय कशा संदर्भात आहे? तो आहे पर्यावरणाच्या संदर्भात. म्हणजेच काय, तर रिसेंटली आदित्य ठाकरे यांनी पण एक ट्विट केलं होतं आणि COP26 मध्ये महाराष्ट्राची सुद्धा दखल घेतली गेली. मग त्या COP26 मध्ये जी दखल घेतली, जे ट्विट केलं होतं, त्यांनी त्यामध्ये सांगितले की महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप साठी काय केलंय? पुरस्कार मिळाले. म्हणजेच काय, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राने सुद्धा काय केलं? काही उपाययोजना केल्या. त्याची दखल सुद्धा स्कॉटलंडमध्ये घेतली गेली. त्या संदर्भात काय होती? हा ट्विट होता. पण आपल्यासाठी पॉइंट हा आहे की जी COP26 जी कॉन्फरन्स ऑफ द पार्टी जी 26वी चालली ती नेमकी काय, किंवा नेट झिरो कार्बन म्हणजे नेमकी काय? ठीक आहे, हे आपल्यासाठी कॉमन प्रश्न असतील. किंवा टार्गेट 25 किंवा 2070चा टार्गेट इंडिया कंप्लीट करेल की नाही करेल या संदर्भात सुद्धा चर्चा झाली, तेही आपण बघू. किंवा क्लायमेट चेंज आणि ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? आता हा पूर्ण जे विषय चाललाय या दोन घटकांवरती. मग त्याला बोलू शकतो क्लायमेट चेंज किंवा आपण बोलू शकतो ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच नेमकी काय. आता याची सुरुवात करताना आपण पहिले हे बघू की CO2 ऍक्च्युली कार्बन डायऑक्साईड आणि त्याचा पर्यावरणावरती होणारा परिणाम. आणि हा जो महत्वाचा घटक आहे, कारण की याच्या संदर्भात मी एकदम बेसिक बॅकग्राऊंडला जात नाहीये. कारण की CO2 तुम्हाला माहिती आहे, CO2 चा उत्सर्जन करणारा घटक तो मानवीकृत सुद्धा आहे. मग तो कोणता आहे? इंडस्ट्रीकडनं त्याचं उत्सर्जन होत आहे किंवा व्हेकल्स कडनं किंवा आपण जो इंधन वापरतोय त्या इंधनातून काय होतं? CO2 चं जास्त प्रमाणात काय होतंय? उत्सर्जन होते. आणि त्याचं उत्सर्जन झाल्यानंतर काय होते की पृथ्वीवरती अचानकपणे तापमान काय होते? वाढतंय. त्याच्या बेसिकला गेलं तर त्याच्यामध्ये कन्सेप्ट ग्रीन हाऊस गॅसेस इफेक्ट. मग ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय? पृथ्वीवरती ऑलरेडी काही असे गॅसेस आहेत. मग ते कोणते? CO2 असेल किंवा आपण त्याला बोलू शकतो मिथेन असेल, CFC असेल, ओझोन असेल. आणि हे जे गॅसेस आहेत हे ऑलरेडी नॅचरल गॅसेस आहेत, पण याच्यामध्ये जर मानवीकृत आपण बोलू शकतो इंडस्ट्रियलायझेशन झाले किंवा आपण बोलू शकतो की व्हेकल्सचा जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं? CO2 चा प्रमाण वाढतो. आणि ज्यावेळी CO2 चा प्रमाण वाढतो त्यावेळेस काय होते? उष्णता सुद्धा वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल पृथ्वीवरती आपण काय बोलू शकतो? ऑलरेडी सूर्याची किरणं येतात आणि पृथ्वीची कॅपॅसिटी आहे ती शॉर्ट रेज बोलते मी, त्याची कॅपॅसिटी आहे की पृथ्वी काही सूर्याच्या किरणांना काय करते? शोषून घेते. आणि शोषित घेतल्यानंतर काही सूर्याची किरणं काय होतात? रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात. म्हणजे नाईट टाइमला आपण बोलू शकतो की सूर्याची किरण परावर्तित होतात. तर परावर्तित न होता पृथ्वीवरती ऑलरेडी आपण काय बोलू शकतो की काही गॅसेस आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑलरेडी CO2 आहे किंवा इतर गॅसेस आहेत, मिथेन आहे. पण ते काय करतात? काही प्रमाणात काय करतात? सूर्याची किरणे परावर्तित करतात. ठीक आहे, परावर्तित केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली नाईट मध्ये सुद्धा आपल्याला उष्णता जाणवते, तापमान जाणवते. त्याच्या मागे गॅसेस आहेत. बट ही जर गॅसेसचे प्रमाण जर वाढला, म्हणजे फॉर एक्झाम्पल CO2 चं प्रमाण जर वाढला, त्याचं रिफ्लेक्शन काय होईल? जास्त प्रमाणात होईल. आणि जास्त प्रमाणात रिफ्लेक्शन झाल्यानंतर आपण काय बोलू की पृथ्वीवरती तापमान काय वाढेल? वाढेल. म्हणजे रिसेंटली IPCC चा पण एक रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये म्हटले की कार्बन डायऑक्साईड त्याचं प्रमाण किती? 78% इतर गॅसेसच्या तुलनेत बघता. आणि तुम्हाला माहिती आहे CO2 जर वाढला त्याचा परिणाम काय? आणि CO2 वाढणारा मेन काय? जे याच्यामध्ये व्हेकल मध्ये जो इंधन वापरला जातो, ठीक आहे, मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याच्यातून पण CO2 चं काय होते? उत्सर्जन होते. किंवा आपण बोलू शकतो इंडस्ट्रीज असतील, ठीक आहे, याच्यामधून पण CO2 चं काय होतं? उत्सर्जन होते. ठीक आहे. आणि हा उत्सर्जन झाल्यानंतर तो पृथ्वीचा तापमान काय होतो? वाढतो. आणि पृथ्वीचा तापमान वाढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो ग्लेशियर आहे, ग्लेशियर मेल्ट होऊ शकतात. ठीक आहे. आणि ग्लेशियर मेल्ट झाल्यानंतर समुद्राची पातळी काय होते? वाढू शकते. आणि जे किनारपट्टीवरती जे रिजनल आहेत, जे देश आहेत, ते काय होऊ शकतात की समुद्र खाली जाऊ शकतात. किंवा आपण बोलू शकतो काही छोटे छोटे आयलंड्स आहेत जे ऑलरेडी समुद्राखाली गेलेले आहेत. म्हणजे हा एक कॉमन एक एक्झाम्पल झालं.
आपण त्याला बोलू शकतो की अचानक जी फ्लडची कंडिशन येते, ठीक आहे, अचानक अनसर्टिनिटी ऑफ द पाऊस किंवा पाऊस कधीही पडतो, त्याच्या मागे काय होते की उष्णता वाढले, हाही त्याच्या मागचं कारण आहे. त्यामुळे मेन ओव्हरऑल लॉजिक हाच आहे की CO2 आपल्याला जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो मानवीकृत सर्वात जास्त प्रमाणात आहे, पण CO2 चा इथं उपभोग पण होतो, तो कोणाकडनं होतो? झाडांकडनं होतो. आणि पण मोस्ट ऑफ काय केलं जातो, याच्यामध्ये एक विषय तयार होतो की आपल्याला जर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन पाहिजे. इंडस्ट्रियलायझेशन पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला लागतं? झाडं तोडायला लागतात, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होते की CO2 चा जो प्रमाण आहे तो प्रमाणापेक्षा पृथ्वीवरती जास्त तयार झालाय आणि त्याच्यामुळे तापमानात वाढ झाली. म्हणजे हा होता एक बेसिक बॅकग्राऊंड. आपल्यासाठी पॉईंट तो नाही, आपल्यासाठी पॉईंट हा आहे की नेमकी जी COP26 झाली होती त्याच्या मागचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता. तर त्याच्या मागचा मेन ऑब्जेक्टिव्ह हाच होता की CO2 चं प्रमाण वाढतंय कारण की तुमची इंडस्ट्रियलायझेशन जास्त आहे, इकॉनॉमिक जास्त आहे. आणि वर्ल्ड मध्ये जर याचा आपण जर चर्चा केली तर USA फर्स्ट नंबरला येतो. 27% CO2 चं काय होते? उत्सर्जन होते. 27%, येस असू शकते, इंडस्ट्रियलायझेशन आहे, ठीक आहे. इंडस्ट्रियलायझेशन असल्यामुळे CO2 चं उत्सर्जन जास्त प्रमाणात आहे, इंधनचा जास्त वापर होतोय. त्याच्यानंतर सेकंड नंबरला येते चायना, किती आहे? 14%, 14% CO2 चा उत्सर्जन होते. आणि थर्ड नंबरला येते इंडिया, 7%. मग जर इंडिया जर एवढा कमी असेल तुम्ही इंडियाला टार्गेट अचीव्ह करण्याची गरज आहे का? राईट ना, कारण की ऑलरेडी युएस आणि चायनाने त्यांनी त्यांची, मला आपण बोलू शकतो की इकॉनॉमिक त्यांनी स्टेबिलिटी आहे. युएसए ला जर इकॉनॉमिक स्टेबिलिटी आहे तेव्हा ते आता कमिटमेंट करतात. मग भारताने ती कमिटमेंट करण्यापूर्वी भारताने पण पहिले इंडस्ट्रियलायझेशनची काय केली पाहिजे? स्टेबिलिटी पूर्ण केली पाहिजे, ठीक आहे. डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करा? कमिटमेंट करा. असंही आपल्याला विभागायला लागतं. पण आपल्यासाठी पॉईंट तो नाही, पॉईंट हा आहे की COP26 जी झाली होती, ठीक आहे, स्कॉटलँड मध्ये. म्हणजे COP26 झाली होती. कॉप म्हणजे नेमकी काय? कारण की पृथ्वीवरती जो तापमान वाढत चाललाय तो आतापासून नाहीये. म्हणजे याची दखल 1992 पासूनच घेतली गेली. म्हणजे 1992 ला एक सबमिट झालं होतं, ठीक आहे. आता सबमिट झालं होतं, त्या सबमिटला बोलतात पृथ्वी संमेलन, ठीक आहे, त्याला अर्थ सबमिट बोलतात. आणि हा सबमिट झालं होतं ब्राझीलमध्ये. आणि ब्राझीलमध्ये एक कंट्री आहे त्याला बोलतात रिओ दी जानेरो, ठीक आहे. रिओ दो जानेरो मध्ये काय झालं होतं? सबमिट झालं होतं 1992 मध्ये. आणि या 1992च्या सबमिट मध्ये तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं होतं की अजेंडा 21. काय केलं होतं? अजेंडा 21. सी ओव्हरऑल याचा मागचा उद्देश हाच आहे की पृथ्वीवरील तापमान काय करणे? कमी करणे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्टेबिलिटी प्राप्त करणे. जास्तीत जास्त CO2 चं उत्सर्जन जे होतंय तो CO2 च्या उत्सर्जनला काय करायचं? तुम्हाला आता कंट्रोलमध्ये ठेवायचे. आणि त्याची दाखल 1992 लाच घेतली आणि त्याच्यामध्ये अजेंडा 21 दिला. आता तुम्ही बोला सर अजेंडा 21 म्हणजे नेमकी काय? झाला कधी होता? 1992 लाही सबमिट झाली होती. आता जेव्हा मी 1992 बोलतोय म्हणजे 1900 काय की ऑलरेडी 1900 निघून गेलेला आहे. आणि जो पिरियड इथं जो चाललाय तो कोणता आहे? 20 इयर्स चाललाय, ठीक आहे. म्हणजे 20व्या शतक चालू आहे. आणि 8 वर्षानंतर आता कोणता येईल? 21व्या शतक येईल. म्हणजे त्याला काय बोललं जातं? 1992 ला अजेंडा 21. आणि या अजेंडा 21 मध्ये त्यांनी काहीतरी लिमिटेशन दिले. बट याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन एक निर्णय घेतला की क्लायमेट चेंजच्या संदर्भात एक कोणती तरी एक संस्था पाहिजे. त्या संस्थेकडे तुम्ही काय करा? त्या संदर्भात तुम्ही त्याची जबाबदारी द्या. आणि ती संस्था काय करेल? दर वर्षाला मीटिंग घेईल. आणि ती संस्था त्यांनी जी तयार केली 1992च्या पासून, ती संस्थेचं नाव होतं UNFCCC. म्हणजे याचा जर फुल फॉर्म आपण बघितला, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑर क्लायमेट चेंज, हा त्याचा काय फुल फॉर्म. म्हणजे कमिटी बनवली. आणि कमिटी कधी होती? ही कमिटी होती 1992च्या सबमिट नुसार बनवली. आणि या कमिटीमधून मेन जो पॉइंट आला की याच्यामध्ये 193 देश होते. किती? 193 कंट्रीज. आणि याचा टार्गेट काय होता? 2% पेक्षा जास्त तापमान वाढ नसेल तेव्हा तो टार्गेट सेट केला होता, ठीक आहे. म्हणजे तापमानात काय 2% पेक्षा जास्त प्रमाणात वाढ नसेल हा त्याचा मेन टार्गेट होता. आणि याची जी वार्षिक बैठक होते, कोणाची? UNFCCC ची जी वार्षिक बैठक होते, त्या वार्षिक बैठकीलाच काय बोललं जाते? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. काय बोलणार त्याला आपण? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. आणि जी COP26 झाली त्यालाच काय बोलणार? कॉन्फरन्स ऑफ पार्टी 26. म्हणजे ही 26वी बैठक होती. कुठं? स्कॉटलँड मध्ये. जर आपण जर महत्वाच्या बैठकी बघितल्या
म्हणजे आपल्याला एकदम डिटेलमध्ये न जाण्यासाठी जी इम्पॉर्टंट ज्या बैठकी होत्या त्या इम्पॉर्टंट आपण जर बैठक बघितली, जी पहिली बैठक झाली होती आपण आताच बघितलं, रिओ, ठीक आहे, कुठे होती ती? ब्राझीलमध्ये होती. आता ब्राझीलमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला मॅप पण दाखवलाय की हा त्याचा काय येतो, लोकेशन येतो ब्राझीलमध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जी बैठक होती क्योटो. क्योटो काय, जपानमध्ये. आता एवढ्या डिटेलमध्ये नाही जायचं, पण क्योटोमध्ये त्यांनी ऑलरेडी 3 कंट्रीजमध्ये डिवाइड केलं होतं. अनेक्स 1 कंट्री, अनेक्स 2 कंट्री आणि नॉन अनेक्स कंट्री. आणि इंडियाला जो सामील केलं होतं नॉन अनेक्स कंट्रीमध्ये केलं होतं, ठीक आहे. ही एक महत्वाची होती क्योटो प्रोटोकॉल, किंवा म्हणू शकतो पॅरिस अग्रीमेंट 2015 मध्ये झाली होती. ही एक महत्वाची. आणि पॅरिस अग्रीमेंटचा एक महत्वाचा इश्यू काय येतो की इंडिया एक अशी कंट्री आहे, म्हणजे G20 ग्रुप ऑफ 20 कंट्री मधून इंडिया एक एकमेव अशी कंट्री आहे की तिने जे कमिटमेंट केले होते 2015च्या पॅरिस अग्रीमेंटमध्ये, त्या कमिटमेंटला इंडियाने काय केले, फुलफिल केले. म्हणजे G21 मध्ये एक अशी एकमेव इंडियाच कंट्री होती. त्यामुळं सर्वांचं लक्ष आता कशावरती होता? 21 ची जी स्कॉटलँडची जी 26वी बैठक झाली त्याच्यामध्ये इंडियावरती सर्वांचं लक्ष होतं. का इंडियाने इथे जे कमिटमेंट दिले ते कमिटमेंट इंडिया कम्प्लीट करेल का? त्यामुळे आपल्यासाठी पॉइंट येतो की COP26 जी झाली त्याचा महत्वाचा मेन उद्देश काय. आणि COP26 झाली कुठं? येस, ग्लासगो सिटी आहे. कुठे आहे ती? स्कॉटलँडमध्ये, ठीक आहे. मग ग्लासगो कुठे? हे ग्लासगो येते स्कॉटलँडमध्ये. आता तुम्ही बोलाल सर युके का ब्रिटन, नेमकी काय? त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतो. आता याला मी ब्रिटन कधी बोलेल, जेव्हा मी पूर्ण ही कंट्री, ठीक आहे, लंडन, इंग्लंड, मी पूर्ण याला समाविष्ट करेल तेव्हा मी काय सांगेल, ब्रिटन. बट मी याच्यात नॉर्दर्न आयलंडचा पार्ट मी याला जर ऍड करेल तेव्हा याला मी काय बोलेल, युके, ठीक आहे. त्यामुळे ग्लासगो स्कॉटलँड मध्ये काय झाली, COP26 ची बैठक आपण बोलू शकतो चालली. आणि याच्यामध्ये प्रश्न हा येतो की नेमकी COP26 मध्ये इंडियाने काय कमिटमेंट केलं किंवा इंडियाचा मेन टार्गेट काय. याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरनी त्यांचा जो स्पीच चालू होता त्या स्पीच मध्ये त्यांनी क्लिअरली म्हटलं होतं की इंडिया विल अचीव नेट झिरो इमिशन बाय 2017. ठीक आहे, आपण याच्यावरती पण येऊ. नेट झिरो इमिशन म्हणजे काय. आणि सेकंड त्यांनी सांगितलं का एकूण 5 कमिटमेंट प्राईम मिनिस्टरकडनं केला किंवा भारताकडनं 5 कमिटमेंट झाल्या आणि त्या 5 कमिटमेंटलाच काय बोललं जातंय, पंचामृत, ठीक आहे. त्या पंचामृत म्हणून त्यांना बघितलं जातंय. त्या 5 कमिटमेंट पंचामृत कोणते ते बघू आपण. एक फॅक्च्युअल डाटा आपण सांगू शकतो की आता जी COP26 झाली त्याच्यामध्ये हे 3 महत्वाचे देश नव्हते. टर्की नव्हती, आपण सांगतो रशिया नव्हता आणि चायना पण नव्हती. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट हा आहे की चायना ऑलरेडी वर्ल्ड मध्ये सेकंड नंबरला येतो, तो सर्वात जास्त CO2 उत्सर्जन करतोय. याच्यावरती आपण एक सेपरेट सेशनच बघू, कारण की इंडिया, चायना आणि पाकिस्तान, कारण की आपण न्यूक्लिअर एनर्जीचा जो पॉइंट बोलतो ते न्यूक्लिअर एनर्जी मध्ये चायनाच आपल्याला कुठेतरी ऑब्स्टेकल आहे, ठीक आहे. त्या संदर्भात आपण येऊच. आणि जे प्राईम मिनिस्टर कडनं जे 5 कमिटमेंट केल्या त्याला पंचामृत बोलतो. त्याला आपण नेमकी काय म्हणतात, तर पंचामृत म्हणजे काय, तर 5 टार्गेट दिले. त्या 5 टार्गेट मध्ये त्यांचा पहिला टार्गेट आहे 2030 पर्यंत 500 गिगावॅट, किती, 500 गिगावॅट क्लीन एनर्जी आम्ही तयार. आता तुम्ही बोलाल क्लीन एनर्जी म्हणजे नेमकी काय, तर क्लीन एनर्जी म्हणजे काय, तुम्ही कोळसा वापर करून काय होते, एनर्जीचे, कोळशाचा वापर करून तुम्ही काय करतो, आपण CO2चं उत्सर्जन करतोय, ठीक आहे. त्यामुळं इंधन पेट्रोल डिझेलचा वापर करून आपण CO2चा उत्सर्जन करतोय. मग यांच्या व्यतिरिक्त आम्ही नवीन एनर्जी तयार करू. मग ती नवीन एनर्जी कोणती असेल, सोलर एनर्जी, सौर ऊर्जा असेल, विंड, हवेपासून किंवा हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्यापासून तुम्ही काय करताय, ऊर्जा तयार करताय, म्हणून त्याला काय क्लीन एनर्जी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की 2023 पर्यंत 50% रिन्युएबल एनर्जी असेल, ठीक आहे. म्हणजे आपण सोलर एनर्जी झाला, हायड्रो एनर्जी झाली, ती रिन्युएबल एनर्जी असेल. किंवा त्याने सांगितलं नेट झिरो इमिशन 2070 पर्यंत आमचा टार्गेट कम्प्लीट करू आम्ही. आणि 45% रिडक्शन इन कार्बन इंटेन्सिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर कार्बन 1 बिलियन टन आम्ही काय करू, याच्यामध्ये कमी करू. म्हणजे हे पंचामृत किंवा प्राईम मिनिस्टरकडनं किंवा इंडियाकडनं दिलेले हे 5 टार्गेट आहेत, ते आपल्याला काय करायचे, कम्प्लीट करायचे. ओके. मग आता मेन जर आपण बघितलं नेट झिरो इमिशन बाय 2070, याच्यावर खूप प्रमाणात चर्चा होती. मग नेट झिरो म्हणजे नेमकी काय. आता नेट झिरो किंवा आपण त्याला बोलतोय की नेट झिरो इमिशन किंवा नेट झिरो कार्बन म्हणजे नेमकी काय असतो, त्याची डेफिनेशन म्हणजे काय, तर नेट झिरो म्हणजे प्रोडक्शन इज इक्वल टू कन्झम्पशन, किंवा कार्बनचे जेवढं तुम्ही उत्पादन काढताय तेवढा तुम्ही काय करा, त्याचा उपभोग पण करा.
मग कार्बनचा म्हणजेच कोणता, CO2चा. CO2चा उत्पादन कोण काढतंय? येस, आपण बोलू शकतो इंडस्ट्रीकडनं CO2 जास्त प्रमाणात बाहेर निघतोय. पण जेवढा बाहेर निघतोय तेवढाच तुम्ही त्याचं काय करा, त्याची विल्हेवाट लावा. विल्हेवाट लावा म्हणजे तेवढा CO2 तुम्ही काय करा, कन्झ्युम करा. वातावरणात तुम्ही त्याला सोडू नका. आणि CO2चा कन्झम्पशन कोण करेल? ऑब्व्हियसली आपण समजू फॉरेस्ट हा एक प्रकार आहे, फॉरेस्ट करू शकतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न हा येतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर CO2चा प्रोडक्शन करण्याची तेवढी झाडं आहेत का तुमच्याकडे, ते तेवढा फॉरेस्ट कव्हर आहे का तुमच्याकडे CO2चा कन्झम्पशन घेईल? म्हणजेच लॉजिक काय, नेट झिरो म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा जेवढा इन्कम आहे तेवढाच तो काय करतोय, खर्च करतोय. म्हणजे 500 रुपये त्याचा इन्कम आहे आणि 500 रुपये तो खर्च करतोय, नेट बॅलन्स. तसं आपण काय बोलतो, नेट झिरो. जेवढा तुम्ही CO2चं उत्पादन काढताय तेवढा CO2चं तुम्ही काय करताय, कन्झम्पशन करताय. त्यालाच काय बोललं जातंय, नेट झिरो किंवा नेट झिरो कार्बन. मी ह्या संदर्भात बघितलं त्याची आणखीन एक डेफिनेशन येते, कार्बन सिंक. ओके, कार्बन सिंक म्हणजे काय की जेवढा तुम्ही उत्पादन काढताय, जेवढा तुम्ही कार्बनचा प्रोडक्शन तुम्ही तयार करताय, प्रोडक्शन तयार करता म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मी कोळसा वापरतो, तर ऑब्व्हियसली मी काय करतो, कोळशाचा वापरल्यानंतर त्याच्या ऊर्जा तयार झाल्यानंतर त्याच्यातून काय होईल, CO2 बाहेर निघेल. किंवा मी गाडीमध्ये इंधन वापरतो त्याच्यातून काय होतं, CO2 बाहेर होते. म्हणजेच सिंक म्हणजे काय, तर आपण बोलू शकतो की शोषित करण्याची कॅपॅसिटी. आणि ती शोषित करण्याची कॅपॅसिटी कशामध्ये असेल, फॉरेस्टमध्ये असेल. ठीक आहे ना. म्हणजे जेवढं प्रोडक्शन काढलंय त्याच्यापेक्षा तुम्ही सिंक करण्याची कॅपॅसिटी तुमची जास्त असली पाहिजे. ठीक आहे, शोषित करण्याची कॅपॅसिटी, उपभोग करण्याची कॅपॅसिटी असेल त्यालाच काय बोललं जातं, कार्बन सिंक. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण देऊ शकतो ब्राझीलचा फॉरेस्ट, राईट. आणि ब्राझीलचा फॉरेस्ट जर बघितलं, अमेझॉन रेन फॉरेस्ट, राईट. आणि अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे का तो काय करू शकतो, का कार्बनला तो सिंक, शोषण करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे ज्याप्रमाणे झाडांना आपण बघितलं, झाडांच्या प्रकारामध्ये प्रत्येकानं काय करतात, CO2 ला ते इन करतात, राईट ना. आणि आपण जर आपण बघितलं तर आपण काय करतो, CO2 ला आउट करतो. म्हणजे जेव्हा शोषण प्रक्रिया जेव्हा बघतो तेव्हा. त्याचप्रमाणे ब्राझील फॉरेस्ट जर बघितला तर ब्राझील जंगलातील जास्त कार्बन काय करतो, सिंक करतो, जास्त प्रमाणात शोषित करतो. आणि थोडीशी त्याची फॅक्ट बघितली आपण की टोटल जो आपल्याला ऑक्सिजन जो भेटतो त्याच्यामध्ये 20% ऑक्सिजन आपल्याला कुठून येतो, ब्राझील मधून येतो, ब्राझीलच्या फॉरेस्ट मधून येतो. म्हणूनच त्याला पृथ्वीचा लंग्स असे काय म्हटले जाते. ठीक आहे. आणि हा फॉरेस्ट कोणता असेल, अमेझॉन रेन फॉरेस्ट असेल, तो कोणता असेल, ब्राझील. त्याच्यामध्ये कार्बन सिंक म्हणजे जेवढा CO2 आहे त्याच्यापेक्षा शोषित करण्याची कॅपॅसिटी त्याची काय जास्त आहे, म्हणून त्याला काय बोलतात, ते कार्बन सिंक. याच्यामध्ये वर्ल्ड पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं, आणखी कोणत्या देशामध्ये नेट झिरो कॅपॅसिटी त्यांनी कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. मी याच्यामध्ये 2 कंट्री आपण सांगू शकतो. एक साऊथ अमेरिकेमध्ये एक कंट्री आहे त्याला बोलतात सुरिनेम. साऊथ अमेरिकेमध्ये कंट्री आहे सुरिनेम. तर सुरिनेम कंट्रीचा बघितलं सर्वात जास्त कार्बन सिंक केला जातो. ठीक आहे, म्हणजे फॉरेस्ट रिजन असेल तर सर्वात जास्त कार्बन घेतो. आणि अगोदरच नेट झिरो झालेलं आहे. नेट झिरो म्हणजे काय, जेवढा कार्बनचं उत्पादन केलं जातं तेवढ्याच प्रमाणात त्याचा कार्बनचा काय उपभोग घेतलेला आहे. त्यामुळे आपण बोलू नेट झिरो झालेलं आहे. याच्यामध्ये इंडियाच्या बाजूला असं एक कंट्री आहे ती म्हणजे भूतान. भूतानचा बघितलं तर नेट झिरो असून ऑलरेडी नेट झिरो आहे आणि कार्बन निगेटिव्ह पण आहे. म्हणजे नेट झिरो आहेच ऑलरेडी आणि त्यामध्ये कार्बन निगेटिव्ह पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ते असंही बोलू शकतात की इंडियाकडनं किंवा चायनाकडनं किंवा नेपाळकडनं जो कार्बन येतो तो पण शोषून घेण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणजे जी शोषण घेणे कॅपॅसिटी आमच्यामध्ये आहे. कोणामध्ये, भूतानमध्ये. त्यामुळे कार्बन सिंक मध्ये आपण वर्ल्ड मध्ये 2 कंट्रीजची नावं सांगू शकतो की सॉरी 3 सांगू शकतो, एक ब्राझील, सुरिनेम आणि एक भूतान, की ज्यांचा ऑलरेडी म्हणजे नेट झिरो आपण काय झालेली कॅपॅसिटी कंप्लीट आहे. मग हे 2 देश करू शकतात, मग इंडिया करू शकते का, हा पण एक क्वेश्चन मार्क येतो. आणि ह्या संदर्भात ऑलरेडी इंडियासाठी काही चॅलेंजेस पण आहेत. मग ते चॅलेंजेस काय की ऑलरेडी रिपोर्ट आहे. तर रिपोर्ट कोणाचा आहे, कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंटल अँड वॉटर यांचा एक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनुसार त्यांनी काही चॅलेंजेस दिले. मग चॅलेंजेस त्याचा पहिला बघितला, इंडिया टोटल इन्स्टॉल्ड सोलर पॉवर कॅपॅसिटी विल नीड टू इन्क्रीज 5630 गिगावॅट. म्हणजे आपल्याला 5630 गिगावॅट सोलर एनर्जी आपल्याला वाढवायला लागेल. कधी, 2070 पर्यंत. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. जर आता म्हणजे 2021 आणि 2070 म्हणजे 50 वर्षामध्ये आपल्याला एवढी गिगावॅट काय करायची, वाढवायची. आणि इंटरेस्टेड फॅक्ट काय, 175 गिगावॅट
टार्गेट आहे. आणि तो टार्गेट कधी आहे 2022 पर्यंत आपल्याला काय करायचं कम्प्लीट करायचं. म्हणजे ऑलरेडी 2021 चालू म्हणजे फक्त आपल्याकडे एकच वर्ष आहे. आणि 175 गिगावॅट मध्ये आपल्याला काय करायचे रिन्युएबल एनर्जी तयार करायची क्लीन एनर्जी. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय त्यामध्ये सोलार असेल विंड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या 175 गिगावॅट मध्ये सोलार जी एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाशातून आपल्याला काय करायची ऊर्जा बनवायची. आता 2022 पर्यंत टार्गेट किती होता 100 गिगावॅट. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक टार्गेट होता आपला विंड हवेपासून आपल्याला काय करायची ऊर्जा तयार करायची. आणि याचा टार्गेट काय होता आपला 60 गिगावॅट. ठीक आहे. आणि तिसरा एक जो घटक होता मेन तो होता बायो म्हणजे जैविक जे घटक असतील त्यातून आपल्याला काय करायचे ऊर्जा तयार करायचे. आणि याचा टार्गेट होता फक्त 10 गिगावॅट. आणि त्याच्यानंतर एक आपल्याला हायड्रो म्हणजे पाण्यापासून जी ऊर्जा तयार करायची त्याचा टार्गेट होता आपला 5. जर टोटल आपण जर बघितलं याच्यामध्ये तर टोटल आपला टार्गेट आहे 175 गिगावॅट. आणि तो आपल्याला कधी कंप्लीट करायचे 2022 मध्ये. हा जो टार्गेट दिला होता हा टार्गेट आणि आत्ताचा डाटा म्हणजे मी जून 30 2020 चा सांगतोय. भारतामध्ये सोलार एनर्जी जी तयार केली गेली ती फक्त 35.12 काय 35.12 गिगावॅट. आणि टार्गेट किती दिले 100. आणि रिसेंटली जर डाटा आताचा बघितला तर 2021 मध्ये फक्त आपली 40 गिगावॅटच सौर ऊर्जा तयार झाली. मग एवढा जर टार्गेट आपल्याला अचीव करायचा असेल तर गव्हर्नमेंटची नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय असणार. ठीक आहे. आपल्यासाठी प्रश्न तो नाही की अचीव होईल का नाही होईल. पण रिसेंटली डाटा बघितला तर फक्त 40 गिगावॅटच आपले काय झाले तयार झाले. हा एक आपल्यासाठी चॅलेंजेस आहे. आणि चॅलेंजेस ऑलरेडी कोणी सांगितलंय CWEW. ठीक आहे. हा नवीन एक चॅलेंज सांगतो. आणखी त्यांनी काय सांगितलं की जीडीपीचा 4% भाग आपल्याला रिन्युएबल एनर्जीसाठी वापरावा लागेल. जीडीपीचा 4.1% भाग आपल्याला काय करायचे वापरायचे. म्हणजे हा एक सेकंड चॅलेंज आपल्यासाठी ट्रान्झॅक्शन कुड बी अराउंड 4.1% ऑफ जीडीपी. म्हणजे आपल्याला तेच सांगू शकतो की रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर पॅनल जर आपल्याला बसवायचं असेल तर सोलर पॅनलचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला दुसऱ्या देशांकडून आयात करावे लागतील. किंवा विंड एनर्जीसाठी किंवा हायड्रोइलेक्ट्रिसिटीसाठी काही इन्स्ट्रुमेंट असेल ते पण आपल्याला काय करायला दुसऱ्या देशातून आपल्याला इम्पोर्ट करायला. तर त्या संदर्भात टोटल खर्च किती जाईल आपला 4.1 आपल्या जीडीपीचा हिस्सा हेही सांगू शकतो. थर्ड त्याने सांगितले विंड आणि न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे. विंड आणि न्यूक्लिअर एनर्जी कडनं आपल्याला किती 1792 आणि 225 गिगावॅटची काय असेल गरज असेल. जर तुम्ही विंडचा नकाशा जर बघितला याच्यामध्ये मॅप तर विंड मध्ये आपण सांगू शकतो आता फक्त आपण 37.82 एवढा टार्गेट आपण कंप्लीट केलाय. आणि मी मगाशी सांगितलं ना की आपला टार्गेट किती होता 70 गिगावॅट. तरी आपल्याकडे एक वर्ष आणखी शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपण तो टार्गेट कंप्लीट करू. ठीक आहे. मग याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट हा येतो की फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअरसाठी त्यांनी सांगितले की 225 गिगावॅट. आता न्यूक्लिअरचा मेन इश्यू काय येतो माहिती की न्यूक्लिअरसाठी जो युरेनियम वापरला जातो त्याला येलो केक बोलतात. तो युरेनियम जो वापरला जातो युरेनियम मोस्ट ऑफ आपण अफगाणिस्तान कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाकडनं इम्पोर्ट करत असतो. आणि ते इम्पोर्ट करणं एवढे इझिली नाहीये. कारण की ऑलरेडी आपण सांगायला काय सांगू शकतो की इंडिया एनर्जीचा पार्ट नाहीये. आपला नेक्स्ट सेशन असेल म्हणजे इंडिया चायना पाकिस्तान ऍक्च्युली आपल्याला न्यूक्लिअर एनर्जीसाठी त्याचे प्रॉब्लेम काय असतात. म्हणजे ऑलरेडी इंडिया एनर्जीचा पार्ट नाही. टोटल 48 कंट्रीज आहेत. आणि चायना तर याच्यामध्ये आहे चायना सुद्धा. आणि चायना आपल्याला काय करते अपोज करते. त्यामुळे आपण याचा पार्ट नसल्यामुळे न्यूक्लिअर एनर्जीसाठी लागणारं फॉर एक्झाम्पल युरेनियम आहे ते मागवण्यासाठी आपल्याला त्याच्या अडचण येतात. ते आपण एक नेक्स्ट सेशन मध्ये ते बघू की ऍक्च्युली चायनाचा रोल काय होतो की चायना सहभागी का नाही. ठीक आहे. म्हणजे एवढे आपण काय सांगू शकतो की चॅलेंजेस आहे. आणि रिसेंटली आपण जर बघितलं ना सर्वात जास्त आपण कोल हा घटक वापरून 198.79 गिगावॅट आपण काय करतो एनर्जी वापरतो. आणि याच्यामध्ये आपला रेशो जो आहे तो एकदमच कमी आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी जे इश्यू असतील किंवा विंड एनर्जीसाठी किंवा इन्स्ट्रुमेंटसाठी हा त्याचा हे असतो. आणि गव्हर्नमेंटने नवीन टार्गेट डिसाईड केले. म्हणजे नवीन टार्गेट काय असेल की आता मी मगाशी सांगितलं 2022 मध्ये टार्गेट काय होता 175 गिगावॅट. ठीक आहे. त्याच्यामध्ये सोलर 100 होता. आणि नवीन टार्गेट जो डिसाईड केलाय 2030 पर्यंत तो टार्गेट किती असेल 500 गिगावॅट. म्हणजे येणाऱ्या 8 वर्षामध्ये आपण सांगू आपल्याला टार्गेट किती करायचे तो
500 गिगावॅट आपल्याला टार्गेट कमिट करायचे, ही सुद्धा एक कमिटमेंट होती. आणि त्या संदर्भात गव्हर्नमेंट काही ना काहीतरी प्रोव्हिजन करत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली ग्रीन हायड्रोजन पॉलिसी. तर ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय, तर तुम्ही अशी ऊर्जा तयार करा की त्याच्यातनं CO2 तुमचा काय असेल 0% असेल. मग इव्हन तुम्ही ती पाण्यातनं करा किंवा समुद्राच्या पाण्यातून करा. तुम्हाला एनर्जी कशी बनवायची, ग्रीन हायड्रोजन त्याच्यात CO2चं प्रमाण कमी असेल. आणि भारताला 2017 पर्यंत 19% ही ग्रीन हायड्रोजन पॉलिसीच्या नुसार आपल्याला तेवढी ऊर्जा आपल्याला भेटेल. मग प्रश्न हा येतो की एवढी एनर्जी भारताला खरोखरच लागेल का? जस्ट इमॅजिन करा 2050 पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत. 2050 पूर्वीचा जिथं बैलगाडी होती तिथं आता 4 व्हीलर चालायला लागली. 2050 पूर्वी जर बघितलं तर एक मेसेज पाठवण्यासाठी 3 दिवस जायचे. तोच मेसेज तुम्ही 3 सेकंदामध्ये पाठवू शकता. आणि मग जस्ट इमॅजिन करा की येणाऱ्या 2050 मध्ये भारत देश कसा असेल. ठीक आहे. आणि ह्या सर्व याच्यासाठी म्हणजे भारत ऑलरेडी आपण काय बोलतोय की एक इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीच्या कडे काय करतोय, मूव्ह ऑन करतोय. आणि त्याच्यासाठी भारताला एवढी एनर्जीची गरज आहे. आणि त्या संदर्भात त्याचे काही प्रॉब्लेम्स पण आहेत की फॉर एक्झाम्पल डायरेक्टली सडनली आपण न्यू टेक्नॉलॉजी करतोय. आणि न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन होते न्यू टेक्नॉलॉजीकडे. कारण की इश्यू एक मायनर इश्यू पण नाही बोलू शकत, तो मेजर इश्यू आहे अनएम्प्लॉयमेंटचा. का तुम्ही जर कोळशाच्या खाणीत जर बंदच करत असाल आणि नवीन एनर्जीकडे मूव्ह ऑन करत असाल तर कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारे कामगार सुद्धा आहेत. ONGC मध्ये काम करणारे सुद्धा लोक आहेत. मग त्यांच्या एम्प्लॉयमेंटचं काय, हा सुद्धा एक प्रश्न तयार होतो. बट आपल्यासाठी तो मुद्दा नाहीये. आपल्यासाठी मुद्दा हा होता की COP26 म्हणजे काय आणि त्याचे महत्वाचे टार्गेट्स कोणते कोणते होते आणि त्या संदर्भात नवीन स्टेप काय असायला पाहिजे, गव्हर्नमेंटची काय पॉलिसी त्याच्या संदर्भात असायला पाहिजे. आय होप की हा सेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू.